नमस्कार, राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 14 ऑक्टोबर सर्व पितृ अमावस्या, मोठी अमावस्या या 6 राशींचे भाग्य चमकणार. पुढील 12 वर्ष खूप जोरात असेल यांचे नसीब. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो, ही फार मोठी अमावस्या मानली जाते. आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म करण्यासाठी, पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितरांना संतुष्ट करण्यासाठी ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण अमावस्या मानली जाते. पितृपक्षातील या अमावस्येच्या दिवशी पितरांचे श्राद्ध कर्म केले जाते आणि पितरांना निरोप दिला जातो. मित्रांनो, यावेळी येणारी ही अमावस्या अतिशय महत्त्वाची अमावस्या आहे, कारण शनिवारच्या दिवशी अतिशय शुभ योग बनत आहेत. ही अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असल्यामुळे अतिशय शुभ संयोग उद्गमत आहेत. यावेळी अमावस्येच्या दिवशी शनिवार आहे, त्यामुळे ही शनी अमावस्या म्हणून साजरी होणार आहे. त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. असे म्हणतात की जे लोक संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदान करू शकले नाहीत, किंवा ज्या लोकांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही, असे लोक सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म करू शकतात. या दिवशी पिंडदान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे. या वर्षीच्या सर्व पितृ अमावस्येला अतिशय शुभ संयोग बनत आहेत, कारण ही शनिचरी अमावस्या आहे. त्यामुळे ही अमावस्या अतिशय शुभ फलदायी, अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ, काळे उडीद, काळे वस्त्र, मोहरीचे तेल अर्पित केले जाते. असे करणे अतिशय शुभ मानले जाते. त्याबरोबरच या दिवशी शनिदेवाच्या नावाने गरजू लोकांना यथाशक्ती दान धर्म केल्याने देखील शनी महाराज प्रसन्न होतात. आणि विशेष म्हणजे यावर्षी अमावस्या तिथीवर 2023 या सालचे दुसरे सूर्यग्रहण लागत आहे. त्यामुळे ही अमावस्या तिथी महत्त्वाची आहे. आणि याच दिवशी सर्व पितरी अमावस्येला सूर्यग्रहण रात्री 8:34 पासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 2:25 राहील. हे कंगनाकृती सूर्यग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचे सूतक पाळण्याचे काही कारण नाही. या ग्रहणाचे सूतक वगैरे पाळले जाणार नाहीत. मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येला महालय अमावस्या आणि पितृ विसर्जनी अमावस्या असेही म्हटले जाते. पितृपक्षाच्या काळात पूर्वज आपल्या कुटुंबात पृथ्वीवर येत असतात असे मानले जाते की पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि पितरांचे तर्पण, पूजा करून पूर्वजांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. पूर्वजांना प्रसन्न केले जाते. मान्यता आहे की पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे पितृपक्षामध्ये पूर्वज प्रसन्न झाल्यामुळे पितृदोष दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारी दुःखाची परिस्थिती बदलते. पितरांच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते. अमावस्या तिथीला श्राद्ध कर्म केल्याने घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनते. पितरांच्या आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजू व्यक्तींना दान धर्म करणे हे देखील शुभ मानले जाते. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मरण पावलेल्या कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध केले जाते, पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. यावेळी ही सर्व पितरी अमावस्या ही मोठी अमावस्या या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. अमावस्या तिथीपासून पुढे यांच्या जीवनातील वाईट काळ, नकारात्मक परिस्थिती बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याची साथ यांना मिळणार आहे. जीवनामध्ये प्रचंड यश या राशींच्या जातकांना प्राप्त होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण, राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये या राशींच्या जातकांना भरघोस यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो, भाद्रपद कृष्ण पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक 13 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी रात्री 9:51 अमावस्या तिथीला सुरुवात होणार असून दिनांक 14 ऑक्टोबर शनिवार रात्री 11:25 अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे सर्व पितरी अमावस्या ही 14 ऑक्टोबर रोजी साजरी होणार असून अमावस्या तिथीपासून पुढे या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांवर शनी अमावस्या आणि सर्व पितरी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. पितरांच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी दारिद्र्य आता समाप्त होऊन
मोठी प्रचंड धनप्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. एखाद्या बिमारीपासून आपण पीडित असाल तर बिमारी सुद्धा दूर होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. मान सन्मान, पदप्रतिष्ठा, यश, कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. ही अमावस्या तिथी आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. अमावस्या तिथीपासून पुढे सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये मोठी उंची गाठणार आहात. यश प्राप्तीला वेग येणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. धनधान्य सुख समृद्धीने जीवन संपन्न बनणार आहे. शनिदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनामध्ये चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. शनीच्या आशीर्वादाने सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात देखील यश प्राप्त होणार आहे. सरकारी कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. आपले कष्ट, आपली मेहनत फळाला येणार आहे. आपल्या योजना यशस्वी बनणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपला भाग्योदय घडून येईल. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. जीवनामध्ये चालू असणाऱ्या एखाद्या बिमारीपासून आपली सुटका होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी यशदायक ठरणार आहे. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला सुरुवात होणार असून धनधान्य आणि सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे. अचानक धनप्राप्तीमध्ये वाढ होईल. पैतृक धनसंपत्तीची प्राप्ती सुद्धा आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण असेल. शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे संकटाचा काळ समाप्त होऊन प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. जोमाने कामाला लागणार आहात. भाग्यामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट होईल. व्यवसायात चांगली प्रगती घडून येईल. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ शुभ ठरणार आहे. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या वाटा आपल्याला मिळतील. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा सुख प्राप्त होणार आहे. पती पत्नीमधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उद्योग व्यापारामध्ये आपण बनवलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. हा संपूर्ण काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता आनंदाची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. नव्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होतील. नोकरी आणि व्यापारामध्ये प्रचंड यश आपल्याला प्राप्त होईल. सरकारी कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत. भाऊबंधुकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. जमीन खरेदीचे योग आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. सोने खरेदी सुद्धा आपण या काळामध्ये करू शकता. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. त्यामुळे प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी अमावस्येनंतर येणारा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. पितृदोषापासून आपली सुटका या काळामध्ये होऊ शकते. भाग्य आपल्याला साथ देणार आहे. शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे जर आपण चांगले कष्ट केले तर निश्चित आपल्याला मोठे यश या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल. पारिवारिक जीवनात आनंद निर्माण होईल. करिअरमध्ये प्रचंड यश प्राप्तीचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय भरभराटीस येतील. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ उत्तम ठरणार आहे. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. या काळामध्ये शत्रूपासून आपल्याला थोडेसे सावध राहावे लागेल. कुणाच्याही भूलथापांना आपण बळी पडू नका. नित्य शनी उपासना आपल्यासाठी शुभफलदायी ठरू शकते. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. येणारा काळ जीवनामध्ये प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. नवरात्रीची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरेल. या काळामध्ये भगवान विष्णू बरोबरच शनिदेवाचा आशीर्वाद देखील आपल्या जीवनावर असेल. माँ दुर्गेची कृपा आपल्यावर लवकरच बरसणार आहे. त्यामुळे प्रत्येक संकटातून आपली सुटका होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीसाठी आणि व्यापारासाठी काळ शुभ ठरणार आहे. व्यवसायासाठी आपल्याला प्रवास करावे लागतील. लांबचे प्रवास या काळामध्ये करावे लागतील. व्यवसायातून नफा देखील भरपूर प्रमाणात वाढणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. आपले स्वतःचे प्रयत्न आणि भाग्य मिळून जीवन आनंदाने फुलून येईल. हा संपूर्ण काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.